न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। उंब्रजमधील शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे माननीय श्री मंगेशजी चिवटे यांच्या शुभ हस्ते। शिबिराला महिलांतून व नागरिकांतून प्रचंड प्रतिसाद। सातारा कराड तालुक्यातील उंब्रज शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त एकनाथ हिरक आरोग्य वर्ष अंतर्गत 14 मार्च 2026 रोजी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले होते। या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे माननीय श्री मंगेशजी चिवटे यांच्या शुभ हस्ते घेण्यात आले। प्रथम त्यांनी छत्रपती शिवरायांना पुष्पहार घालून दीप प्रवजन करून शिवरायांचे दर्शन घेतले। त्यानंतर प्रत्येक नागरिकाजवळ जाऊन त्यांच्या आजाराबद्दल विचारपूस केली। उंब्रजमधील शिवयोद्धा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते गेली 4 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहेत। नागरिकांचे व लाडक्या बहिणीचे आरोग्य धोक्यात जाऊ नये यासाठी वर्षभर तळमळीने धडपडत असतात। या भव्य रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करण्यासाठी शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व मित्रपरिवारांनी मोठी गर्दी केलेली दिसून आली। शिबिराच्या दालनामध्ये नागरिकांनी व महिलांनी प्रवेश केल्यानंतर सर्वजण भारावून गेलेले दिसून आले। त्यांना काय करावे सुचत नव्हते। विविध आजारावरील प्रत्येक डॉक्टर आपल्या टेबल समोर सज्ज होते। शिवयोद्धा प्रतिष्ठानचा प्रत्येक मावळा श्रावणबाळाप्रमाणे प्रत्येक नागरिकाच्या व महिलांच्या आजाराची चौकशी करून त्या टेबलवर पोहोचवण्याचे काम करीत होते। यश लॅबचे अमोल पवार व त्यांच्या टीममधील प्रथमेश पाटील, प्रणव मांडवे, सागर घाडगे आपापल्या कामांमध्ये व्यस्त असलेले दिसून आले। शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करणाऱ्या तरुणांना आकर्षक भेट देऊन त्यांची मने जिंकली। प्रत्येक नागरिकांनी व महिलांनी नाक, कान, दात, घसा, डोळे तपासून ECGचा मनसोक्त लाभ घेतला। चष्म्यासाठी नागरिकांनी व महिलांनी मोठी लाईन लावली होती। यावेळी महिलांनी मोठी गर्दी केलेली दिसून आली। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे सावट दिसत होते। कालगावचे युवराज चव्हाण सूत्रसंचालन करून शिबिराला भेट देणाऱ्या मान्यवरांचे व वैद्यकीय डॉक्टरांचे तसेच यशलॅबचे मालक अमोल पवार यांचे शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याकडून शाल श्रीफळ देऊन स्वागत व अभिनंदन केले। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या 61व्या वाढदिवसाचे व शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे नागरिकांमध्ये व वैद्यकीय क्षेत्रामध्ये भरभरून कौतुक होत आहे। इंडिया न्यूज 28 सातारा जिल्हा हेड प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट। जसं की तुमच्या लक्षात आलं की त्यांना 300 फोन असतात एका दिवसात, त्यातनंही त्यांनी वेळ काढला आहे, तर त्यांचं मी धन्यवाद करतो। सर्वप्रथम जे हे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आहेत त्याचे ते आधारस्तंभ आहे, कारण की त्यांनी हे विचार चालू केले आणि त्या पद्धतीने त्यांनी एक मोठा जाळ तयार केला आहे, ज्यामध्ये 4 वर्ष या ठिकाणी उंब्रज शहरामध्ये या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आपण सर्वांना ज्ञात आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सूत्र आदरणीय शिंदेसाहेबांनी घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आरोग्य सेवेचे एक वेगळ्या प्रकारचं जाळं या ठिकाणी विणण्याचं काम केले आणि हे सगळं करत असताना त्या सर्व आरोग्यविषयक सोयी सवलती असतील, मग मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिली जाणारी मुख्यमंत्री निधीची सवलत असेल, या सगळ्यांचं विशेषत्वानं ज्यांनी काम पाहिलं। मोफत डोळे तपासणी नाही तर ज्यांचं निदान होईल त्या रुग्णांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत करून देण्यासाठी जे काही समन्वय साधणं शक्य असतं ते सगळी जबाबदारी गांधी फाउंडेशनच्या माध्यमातून पार पाडली जाते आणि आजपर्यंत 5000 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करून देण्याचं काम हे धीरज गांधी सरांच्या माध्यमातून झालंय। त्यांना आपण जबाबदारी देतोय। घाईघाईत चालले होते, शिंदे साहेब मात्र क्षणभर थांबले। त्यांनी नियुक्तीपत्र हातात घेतलं, नियुक्तीपत्र पूर्ण वाचलं, त्यांच्या कामाबद्दल त्यांना 2 मिनिटं विचारलं आणि धीरज गांधी सरांनी सांगितलं की तुमचं जे आरोग्य सेवेचा महायज्ञ एकनाथजी शिंदे साहेब सुरू आहे त्या यज्ञामध्ये मला आमच्या गांधी फाउंडेशनची देखील समिती अर्पण करायची आहे, अशा पद्धतीच्या भावना त्यांनी बोलून दाखवल्यानंतर शिंदे साहेबांनी थांबून स्वहस्ते त्यांना ते नियुक्तीपत्र दिलं आणि आज मला अभिमान आहे धीरज गांधी तुमचा, गांधी फाउंडेशनचा, की तुम्हाला जबाबदारी दिल्यानंतर तुम्ही क्षणभर पण थांबला नाही। संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही पिंजून काढलाय, मग कराड असेल, पाटण असेल, उत्तर असेल, दक्षिण असेल, अगदी सातारा शहरामध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही कॅम्प घेताय। वाई, महाबळेश्वर त्या 105 गावातील दुर्गम जो भाग आहे अविनाशजी, त्या गावामध्ये जायचं म्हणलं तरी बोटीने जावं लागतं।